हिरव्या, मऊ गवताने भरलेल्या सुंदर कुरणात सकाळची हलकी, गोड किरणं पसरलेली आहेत. रंगीबेरंगी फुलांमध्ये एक लहानशी, गोड गाई चिमी आनंदात उड्या मारत खेळत आहे. चिमीच्या चेहऱ्यावर उत्साह आणि निरागस हास्य आहे. तिच्या मागे तिची आई गौरी प्रेमाने हसत उभी आहे, तिच्या मुलीकडे मायेने पाहत. वातावरणात हलकं-फुलकं, बालचित्रपटासारखं आनंदी वातावरण. स्टाईल, मुलांच्या कार्टूनसारखी मऊ रंगसंगती, उजळ प्रकाश, गोंडस आणि उबदार वातावरण. हिरव्यागार कुरणाच्या काठी एक छोटंसं स्वच्छ ओढं वाहत आहे. लहानशी गोड गाई चिमी ओढा ओलांडण्यासाठी धावत येते आणि उडी मारते, पण चपाक असा आवाज करत पाण्यात पडते. चिमी नाक चोळत थोडी बुजलेली पण गोंडस दिसते. ओढ्याच्या काठावर एक उंच, सडपातळ बगळा उभा आहे. तो हलकेच हस्त चिमीला प्रोत्साहन देतो. वातावरण बालचित्रपटासारखं मजेशीर, उजळ आणि आनंदी. स्टाईल, सारखी भावपूर्ण चेहरेपट्टी, मऊ रंगसंगती, हलका विनोदी वातावरण. लहान चिमी नावाची गाई एका ओढ्याच्या काठी उभी आहे. सूर्यास्ताची मऊ सोनेरी प्रकाशझोत. चिमी समोर इतर लहान जंगलातील प्राणी, खार, ससा, काटकसरी घाबरून उभे आहेत. चिमी त्यांना आत्मविश्वासाने ओढ पार करण्याचे सोपे मार्ग दाखवते, पाय ठेवण्याची जागा, संतुलन राखणे आणि टीमवर्क. चिमी, आनंदीपणे, प्रेरणादायी शैलीत. घाबरू नका. छोटं असणं चूक नाही. धाडस मोठं असलं की काहीही शक्य आहे. शेवटी सगळे छोटे प्राणी ओढ पार करून आनंदाने उड्या मारतात. स्क्रीन टेक्स्ट, चमकत्या अक्षरांत. मोठेपण धाडसात असतं, आकारात नाही.